हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फ्रिल स्लीव्स कशा पद्धतीने बनवायची त्यासाठी आपण इथे जे ब्लाऊजसाठी बनवणार आहोत त्याचं आर्म होलचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याचं हाफ मेजरमेंट आपण स्लीव्सची कटिंग करताना वापरणार आहोत। तर आता मी ते साडीचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची ही डबल फोल्ड घडी केलेली आहे। त्यानंतर ही होईल आता 4 फोल्ड आणि अजून एकदा घडी करायची आहे, ती होईल 8 फोल्ड। म्हणजेच आपल्याला इथं डबल लेयर फ्रिल बनवायची आहे आणि दोन्ही ब्लाऊजची सोबत बनवत आहोत म्हणून ही 8 पदरी घडी होईल। आणि जे काही आपण ब्लाऊजचं जे आर्म होलचं माप घेतलेलं होतं त्याचा अर्धा करायचा आहे। म्हणजेच मी इथे 5 इंचावर मार्किंग करत आहे, कारण माझ्या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंगचं माप 10 इंच आलं होतं, तर त्याचाच अर्धा मी घेणार आहे। तर मी 5 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने 5-5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे। जसं आपण अम्ब्रेला कट ड्रेस वगैरेसाठी मार्किंग करतो त्या पद्धतीने गोलाकार मार्किंग करून घेतलेला आहे, पाहू शकता। आणि इथं मार्किंग झाल्यानंतर आता तुम्हाला जेवढी स्लीव्हची लेंथ हवी आहे तेवढं तुम्ही मार्किंग घेऊ शकता। मला इथे खालची जी लेयर आहे ती 4.5 इंच आणि वरची जी आहे ती 2 इंचाची बनवायची आहे। तर मी इथे टोटल 4.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि मग कटिंग करणार आहे। आता जे आपण गोल मेजरमेंट घेतलेला आहे त्याच मेजरमेंटपासून पुढे 4-4 इंचावरती किंवा तुम्हाला 4.5 हवे असेल तर 4.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता। ही स्लीव्ससाठी कापड खूप जास्त लागतं, जवळजवळ अर्धा ते पाऊण मीटर कापड फक्त स्लीव्स बनवण्यासाठी लागतं, कारण हे स्लीव्सचं आपण गोलाकार कटिंग करत आहोत आणि त्याची लेयर पण डबल ठेवणार आहोत। त्यामुळे मी साडीचं जवळजवळ अर्धा मीटर कापड कट करून घेतलेला आहे आणि त्यापासून ही स्लीव्स बनवत आहे। आता खालची लेयर आपण कट करून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने वरची बाजूची जी आपण गोलाकार मेजरमेंट दिलं होतं शोल्डरचा आर्म होल तेही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता लेयर कट करून झाल्यानंतर जे काय आपण फोल्डिंगची बाजू होती ती बाजू एक बाजूने कट करून घ्यायचं आहे। आता हे कट करून घेतल्यानंतर इथे 4 लेयर बरोबर वेगळ्या होतात, तर 2 लेयर वेगळ्या आणि 2 लेयर वेगळ्या ठेवायच्यात, कारण एक लेयर आहे ती आपण 2 इंचाचीच बनवणार आहोत किंवा 2.5 इंचाची। तर मी आता ह्या 2 लेयर वेगळ्या घेतलेल्या आहेत। सोबतच दोन्ही स्लीव्हचं कटिंग होत असल्यामुळे इथे व्यवस्थित पहा, व्यवस्थित समजून घ्या आणि मग जर आवडलास तर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा। आता इथे मी 2.5 इंच ठेवले कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं, म्हणजेच ही वरची जी लेयर आहे ती मी इथे 2 इंचाची ठेवणार आहे आणि खालची जी लेयर आहे ती असणार आहे 4 इंचाची, कारण आपण मेजरमेंट 4.5 इंचाचं घेतलेलं आहे, हाफ इंच सिलाईमध्ये जातं। आता हे मी एक्स्ट्राचं स्लीव्स कटिंग केलेले आहे। खालच्या बाजूने फिटिंगच्या बाजूकडून आपण अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही लेयर कट करून झालेली आहे। आता ही वरची लेयर आहे ही आपण व्यवस्थित कट करायची आहे। ही आतली लेयर आहे, ह्या वरच्या लेयरला पण आपण जसं खालच्या बाजूने हाफ इंच मार्किंग केलेलं होतं त्याच पद्धतीने खालच्या लेयरला पण अर्धा इंच कट करून घ्यायचं, व्यवस्थित पाहायचं आहे। इथे पहा, अर्धा इंच मी अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि जे बाहेर आलेलं कापड आहे तेही व्यवस्थित कट केलेलं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित स्लीव्सचं कटिंग करून झालेलं आहे। आता आपण स्लीव्हचं स्टिचिंग पाहणार आहोत। तर आता स्टिचिंग करताना ह्या दोन्ही लेयर वेगळ्या करायच्या। आता ही जी मोठी लेयर आहे त्यावरती छोटी लेयर व्यवस्थित ठेवून द्यायची आहे। ही वरची जी लेयर आहे ती मी बाजूला करून घेते। हे अशा पद्धतीने एकसारख्या झाल्यात की नाही पाहायच्यात। आता ही छोटी लेयर वरती ठेवली आहे आणि ह्या लेयरला आता व्यवस्थित सेटिंग करायचं आहे। जी मोठी लेयर आहे त्यावरती छोटी लेयर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे एकदम फिनिशिंगसह आणि व्यवस्थित ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पहा, अशा पद्धतीने दोन्ही लेयर्सला मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता दोन्ही स्लीव्ज अशाच पद्धतीने जोडून घ्यायच्यात आणि मग स्लीव्जला आपण पिको करून घेणार आहोत। तर दुसरी लेयर पण मी जी मोठी आहे ती खाली ठेवलेली आहे, जी छोटी आहे ती वरच्या बाजूने ठेवून दोन्ही लेयर मी एकमेकींना जोडून घेतल्या आहेत। आता इथं पिकोची मशीन घेतली आहे आणि या पिकोच्या मशीनवरती ज्या लेयर आहेत त्यांना पिको करून घ्यायचं आहे, कारण इथे टिप वगैरे मारली तर व्यवस्थित असं झुमका दिसणार नाही, म्हणजे थोडक्यात लेयर व्यवस्थित दिसणार नाही। जर पिको केले तर खूप छान फिनिशिंग येतं स्लीव्जला,
त्यामुळे इथे स्लीव्जला कडेने फिनिशिंगसाठी टिप न मारता पिको करून घ्यायचं आहे. पिको हेच बेस्ट ऑप्शन आहे. पिको केल्यामुळे खूप छान जाळीदार असं फ्रिल स्लीव्ज दिसतं. हे अशा पद्धतीने मी लेयर्सला पिको करून घेतलं आहे. दोन्ही लेयर्सला व्यवस्थित पिको करून घ्यायचं आहे. आता पिको करून झाल्यानंतर आपण पाहू शकता किती छान अशी स्लीव्ज दिसते. दुसऱ्या स्लीव्जलाही त्याच पद्धतीने मी पिको करून घेतलं आहे. आता आपण हे ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे. ब्लाऊजला आता स्लीव्ज जोडताना स्लीव्ज आधी व्यवस्थित ठेवून बघायचे. वरची जी छोटी लेयर आहे ती वरच्या बाजूने आली पाहिजे आणि मग नंतर हे सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने स्लीव्ज व्यवस्थित ठेवायची आहे सेंटरला आणि सेंटर कटपासून एका बाजूने फ्रंट किंवा बॅक साईडने कोणत्याही एका बाजूने आधी स्लीव्ज जोडून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूने स्लीव्ज जोडायची आहे. हे अशा पद्धतीने फ्रंट साईडला स्लीव्ज जोडून घेतली. त्यानंतर बॅक साईडलाही मी अशाच पद्धतीने स्लीव्ज जोडून घेते. पाहू शकता आता मी ब्लाऊज फिटिंग केला आहे आणि किती सुंदर अशी फ्रिल स्लीव्ज तयार झाली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर